हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला पहिल्यांदा केलेल्या मिसळची रेसिपी दाखवणार आहे। त्याआधी देवपूजा करावी म्हणून देवघरामध्ये गेले तर बघते तर दिव्याच्या खाली ते असं तेलाचे ओघळ आलेले असतात ना, ते असे डाग पडलेले, ते दिसायला पण खूप खराब दिसत होतं। म्हणून म्हणलं आधी घासून घ्यावं। तर लगेच देवघराच्या क्लिनिंगसाठी लागले। सगळं सामान देवघरात जेवढं ठेवलेलं सगळं ते पोथी वगैरे सगळं बाहेर काढून घेतलं, कारण की पाण्याने ते सगळं ओलं वगैरे झालं असतं आणि नंतर मग ते खराब पण होऊ शकलं असतं। मी असं काही स्वच्छतेचं काम करायला लागले ना, असं क्लिनिंगचं काम करायला लागले की माझ्या मुलीला हे सगळं तिला स्वतःला पण करायचं असतं। त्यासाठी तिला पण एक छोटं मोठं काम दिलं, नंतर एक फायनल लुक हे असा दिसतोय, जे की मी साफसफाई केल्यानंतर सगळं असं कसं चमकतंय। थोड्या वेळात माझं एक पार्सल आलं होतं मिशोवरून, ते मी आधी ओपन करून बघत होते। असं काही नवीन पार्सल वगैरे आलं ना, ते कधी ओपन करून अशी सगळ्यांना उत्सुकताच लागते का मलाच लागते, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हे मी कुर्तीचं फॅब्रिक मागवलं होतं। ह्याची मी कुर्ती शिवणार आहे का काय शिवणार आहे ते माझं अजून काही फिक्स नाही झालेलं, पण मी जे काही करेल ना ह्याचं ते मी तुम्हाला नक्की शेअर करेल। आणि हा जो फॅब्रिक मागवलेला मी, हा खूप सुंदर होता, कॉटनचा होता। हा तर तुम्ही आता बघत असाल जवळून, खूप सुंदर दिसतंय ते। आणि 2 मागवले होते मी, एक पिंक कलरचं होतं आणि एक ग्रीन कलरचं होतं। आजच्या नाश्त्यासाठीचा जो बेत होता ना, तो मिसळ होता, जो की मी पहिल्यांदा कधीही मिसळ घरी बनवलेली नाही आहे। त्याचाच हा एक प्रयत्न होता छोटासा। त्यासाठी मी खोबरं आधी कढईमध्ये भाजून घेतलं आहे आणि ते असं लालसर वगैरे झालं, त्याच्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं। कांदा, टोमॅटो हे सगळं पण लसूण वगैरे सोलून घेतला। काही मसाले असतात, खडे मसाले, तेजपत्ता, धने, दालचिनी वगैरे ते सगळे रोस्ट करून घेतले होते। तर त्याची मिक्सरमध्ये एक पावडर करून घेतली। एकीकडे ना मटकी घेतली मी, मटकीमध्ये पाणी ओतून तिला चांगलं धुवून घेतलं आणि ती गॅसवर उकडायला ठेवली। आणि उकडताना त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकलं शिजताना, त्याच्यामुळे थोडीफार चव चांगली येईल म्हणून, जे की ते असं काही दिसत होतं। मटकीसुद्धा पूर्ण शिजून दिली नाही, थोडीशी अर्धी शिजवली, जेणे की आता परत मिसळ फोडणीला दिल्यानंतर ती पुन्हा शिजणारच होती। तर पुन्हा कढई ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये मी चिरलेला कांदा चांगला फ्राय करून घेतला। त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकलं, ते तसंच फ्राय करून घेतलं। त्यानंतर चिरलेलं टोमॅटो टाकलं, टोमॅटो थोडंच टाकलं, अर्धंच टाकलं होतं टोमॅटो। कांदा टोमॅटो चांगलं सगळं परतून झाल्यानंतर त्याच्यावरनं थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चांगलं मस्तपैकी अजून थोडा वेळ परतून दिलं, चांगलं 2-3 मिनटं। आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं, ज्याच्यामध्ये आपण आधी भाजलेलं खोबरं ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकलेलं होतं। आणि ह्या सगळ्याचा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर चांगली त्याची पेस्ट तयार केली, जी की अशी काही दिसते। त्याच्यानंतर आता कट करायचा होता, मिसळचा कट करण्यासाठी कढई ठेवली। कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये जी काही प्युरी केली होती, जे काही वाटण वाटलं होतं, ते तेलामध्ये टाकलं आणि थोडंसं 2-3 मिनटं चांगलं परतल्यानंतर तेल सुटायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकले, जे की आम्ही घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे। थोडीशी लाल तिखट टाकलं, हळद टाकली आणि मीठ टाकलं आणि धने, दालचिनी आणि तेजपत्ता आणि लवंग वगैरे ह्याची जी मी पावडर करून टाकली होती, तीसुद्धा पावडर मी ह्यात टाकलेली आहे। हे सगळे मसाले 5 ते 10 मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। ते व्यवस्थित परतलं तर त्याला चांगला कट तयार होतो। तेल सुटल्यानंतरच ह्याच्यामध्ये आपण उकडलेली मटकी टाकायची, जेणेकरून त्याचा कट व्यवस्थित होईल आणि त्याला तरी येईल चांगली। मिसळची रेसिपी ना, ही सुद्धा मी पहिल्यांदाच करते। मिसळ मी खूप वेळा हॉटेलमध्ये खाल्लेली आहे, पण घरी मी पहिल्यांदाच ट्राय करते, तर कोणी असं जज करू नका। चला भेटूया अशाच भन्नाट एका नवीन रेसिपी घेऊन आणि अजून एका अशाच व्हिडिओमध्ये। त्यासाठी मला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचला जाईल। आणि ही काय होती मिसळची फायनल लुक, खूप छान असा कट आला होता आणि हेच आम्ही आता एन्जॉय करतो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।